नमस्कार, आज आपण ढाबा स्टाईल हांडी पनीर ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण हांडी मसाला तयार करून घेणार आहोत। इथे आपण कढई गरम करून घेतली आहे आणि त्यात आपण धने, जिरे, बडीशोप, काळी मिरी आणि कलौंजी असे एक एक जिन्नस टाकून त्याला तांबूस रंगापर्यंत हलवून भाजून घेणार आहोत। तांबूस रंगापर्यंत हा मसाला भाजून घेतल्यानंतर आपण मिक्सरमधून तो ओबडधोबड असा वाटून घेणार आहोत। इथे 3 चमचे असे आपण तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात आता खडे मसाले टाकायचे आहेत। तमालपत्र, दालचिनी आणि मोठी इलायची, जिरे टाकून त्याला हलवून घ्यायचे आहे। हे खडे मसाले भाजेपर्यंत मिरची, लसूण, अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची आहे। खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेतली आहे। जिरे तडतडले आहेत। आता यात आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला परतून घ्यायचे आहे। हा कांदा हलकासा तांबूस रंगाचा झाल्यानंतर त्यात आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक यांची तयार केलेली पेस्ट टाकून त्याला हलवून घेणार आहोत। लसूण अद्रक यांचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकून त्याला हलवून घेणार आहोत। 2 मिनिटं आपण यावर ताट झाकून त्याला शिजू देणार आहोत आणि शिजल्यानंतर त्यात आपण सुखे मसाले टाकायचे आहेत। त्यात धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर, किंचित हळद टाकून या सर्व मसाल्यांना या मिश्रणाबरोबर मिक्स करून घ्यायचे आहे। मसाला आता आपला भाजला गेला आहे। यात आता आपण 1 चमचा मिरे पावडर टाकून त्याला हलवायचे आहे। दोन ते 2.5 चमचे लाल तिखट टाकून या मिश्रणाला आपण आता हलवून घेणार आहोत आणि ह्याला चांगले तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण ह्याला शिजू द्यायचा आहे। हे मिश्रण चांगले शिजले गेले आहे। या ठिकाणी आपण पाणी किंवा दह्याचा वापर करू शकता। मी या ठिकाणी दही 2 चमचे टाकून त्याला परतून घेणार आहे। या मिश्रणाला आपण चांगले परतून घेतल्यानंतर त्यात आपण हांडी मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर वाटलेली फुटाण्याची डाळ टाकून त्याला आपण चांगले हलवून घेणार आहोत। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर यात आपण गरम पाणी टाकायचे आहे। एक ते 1.5 ग्लास इथे गरम पाणी मी टाकले आहे। या रेसिपीसाठी आपण जे साहित्य या ठिकाणी वापरले आहेत ते प्रमाणासहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता। आता यात चवीनुसार मीठ टाकून याला 5 ते 10 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे। भाजीला छान अशी तरी आली आहे। आता यात आपण पनीरचे केलेले काप टाकून त्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हांडी पनीर ही रेसिपी तयार झाली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा।